हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेदार ना? मजेतच असायला हवं. आज आपण अशा पद्धतीने तुम्ही जर भेंडी बनवली तर ती कधीच चिकट होणार नाही. त्यासाठी बघा, आपण भेंडी घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे. जेवढी भेंडी कोरडी असेल ती अजिबात चिकट होत नाही. ही पहिली टिप्स आहे मैत्रिणींनो. आणि ती छान धुवून घेतल्यानंतर छान पुसायची, कोरडी करायची. अजिबात तिला ओलसरपणा नको आहे, नाहीतर जर भेंडी जर ओली असेल तर तुमची भेंडीची भाजी चिकट होईल. ही पहिली टिप झाली. त्यानंतर बघा, मी अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे स्लायसेस केले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोठे मोठे केले तरी पण चालेल, कारण आपण ही झाकण न लावता भेंडी शिजवणार आहोत, त्यामुळे ती अजिबात चिकट होणार नाही. ही दुसरी टिप्स आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवायची आहे. आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच होते. अगदी भेंडीची भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडते. पण अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, ती अजून सर्वांची फेवरेट होईल. एवढी छान भेंडीची भाजी आपली तयार होत आहे बघा. सर्वप्रथम आपण तेलामध्ये जिरे टाकले आहे. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद छान भाजीला लागतो. कच्चे जर जिरे असेल तर आपली फोडणी व्यवस्थित बसत नाही. त्यानंतर कांदा बारीक चिरलेला आपण घेतला आहे, तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चविष्ट अशी भेंडी आपली तयार होत आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि ही तिसरी टिप्स आहे. मी इथे लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. त्याने आपली भेंडीची भाजी एवढी अप्रतिम चवीला होते. आणि ती थोडंसं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर कांद्यामध्ये मिक्स करायचं. तुम्ही जर लसूण खोबरं अगोदर टाकलं तर ते तुमचं करपू शकतं, म्हणून कांदा भाजल्यानंतर लसूण खोबरं टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला एक टॉमॅटो मी घालून घेतला आहे, तो पण आपण छान परतून घेणार आहोत. त्यामुळं आपली भाजी टॉमॅटोमुळं अजिबात चिकट होत नाही. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही येथे लिंबू पिळं किंवा कोकम टाकलं तरी चालेल. त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे, कांदा लसूण मिक्स, तो मी 1 चमचा टाकला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी आपण मध्यम गॅसवरती परतून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चविष्ट होते. सर्वांना एक विनंती आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता ती मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानण्यास खूप छान असा आनंद वाटेल. आणि हे बघा, आपली छान मीडियम गॅसवर आपण परतून घेतली आहे बघा. त्यानंतर आपण कोथिंबीर घातली आहे. अजिबात येथे झाकण टाकायचं नाही. शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वापरत नसेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरीही चालेल. पण अशा पद्धतीने खरंच एकदा मैत्रिणींनी करून बघा. तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज नाही. मॅगी मसाला किंवा दुसरा चाट मसाला एवढी अप्रतिम होते, कारण माझा जो मसाला आहे ना तोच खूप चवीचा आहे. त्यामुळे प्रत्येक भाजीला एवढी छान चव येते. आणि रंग पण बघू शकता, आपली भेंडी आपण वाफेवर शिजवली आहे. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण अजिबात झाकण ठेवलं नाही, त्यामुळं बघा भेंडी कुठेही तुम्हाला चिकट दिसत नाही. आणि त्याचा जो हिरवा रंग आहे तो पण छान राहिला आहे बघा. त्यामुळं मी न झाकता भेंडी शिजवली आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला आवडली की नाही ती कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. छान छान रेसिपी पहा, छान छान कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, हाईप करा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करा, छानशी कमेंट करा. आणि भेटूयात मग अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये, ज्या की अगदी साध्या सोप्या पण एकदम टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी असतात. बाय बाय फ्रेंड्स.